नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, आपण आज ज्यांना भेटीला आणलंय त्या गायिका आहेत, लेखिका आहेत, निवेदिका आहेत, सूत्रसंचालिका आहेत, अनुवादिका आहेत आणि एकपात्री कलाकार पण आहेत. अशा खूप काही आहेत त्या. भेटूया मंजिरी धामणकर यांना. मंजिरी, तुझं खूप खूप स्वागत नीलम कट्ट्यावरती. नमस्कार. आज खूप छान गप्पा मारूया आपण. पहिलाच प्रश्न असा की मी तुला गायिका म्हणून ओळखते, तर गायिका असून मग नंतर निवेदिका असं का? गायिका ही फार मोठी उपाधी झाली ग नीलम. थोडंफार गात होते. माझ्या वडिलांना गाण्याची फार आवड होती आणि म्हणून आमचं घर जेव्हा बांधलं, माझे वडील म्हणजे डॉक्टर H.N. फडणीस, पुण्यातले खूप प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट. हां, तर हॉस्पिटल बांधलं मोठं, तर वरतीच घर होतं. तिथे 18x40चा मोठा हॉल बाबांनी मुद्दाम बांधला होता आणि पंडित भीमसेनजींपासून सगळ्यांची गाणी तिथे आमच्या हॉलमध्ये झालेली आहेत. त्यामुळे लहानपणापासून ते संस्कार तर होतेच आणि बाबांना वाटायचं की माझ्याही मुलीने गावं, म्हणून मी अगदी 4थीत असल्यापासनं एक सर यायचे घरी शिकवायला. सुरांची ओळख झाली, गाणं होतं. पण खरं सांगू का की तितकी मी त्याच्यात रमत नव्हते. म्हणजे आवडत होतं गायला, पण ते वय असं होतं की अगदी आम्ही सगळे खाली खेळत असायचो. नेमके तेव्हा ते सर आले की मग ते खेळणं सोडून मला जावं लागायचं वगैरे वगैरे. खूप वर्ष शिकले आणि उत्तम गुरूंकडे, नंतर हिराबाई बडोदेकरांच्याकडे थोडं शिकले. खूप चांगले गुरु. खूपच छान. मग पौर्णिमा तळवलकर, म्हणजे शरद तळवलकरांच्या मिसेस, अलकाताई, डॉक्टर अलकादेव मारुलकर, त्यांचे वडील पंडित राजाभाऊ देव. एक नाव ऐकून मला वाटतं तुझी मैफिलच व्हायला पाहिजे आता. हां, आणि नंतर माधुरी डोंगरे म्हणून खूप नंतर मी शिकले. पण झालं असं ना की थोडं देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, असं मी कबूल करीन. कारण मला ना ते इतकं देत होते गुरु माझं, पण मला माहीत नाही, माझी बहुतेक ना गाण्यामध्ये तेवढी माझी कुवत नव्हती किंवा ॲप्टिट्यूड नव्हतं मला, तर म्हणून ते मला तेवढं झेपत नव्हतं आणि मला खूप त्याचा बहुतेक स्ट्रेस येत होता, पण मला ते कळत नव्हतं. नाही, खूप ध्यास घ्यावा लागतो गाणं करायचं. प्रश्नच नाही. दिवस तेच डोक्यात असावं लागतं. पण मग माझे वडील एकदा मला ना स्किनवर असं काहीतरी एक उठायला लागलं होतं. तर बाबांना मी म्हटलं की बाबा हे असं काय होतंय? तर माझ्या वडिलांनी पहिला प्रश्न मला असा विचारला की तुला गाण्याचा खूप स्ट्रेस आहे का? ते डॉक्टरच होते. डॉक्टर होते आणि आध्यात्मिक उंची त्यांची फार होती, खूप होती. तर एकूण त्यांना जाणवत होतं ते. तर मी एकदम चमकले. मी म्हटलं माहिती नाही मला. तर दुसरं वाक्य त्यांचं होतं की इतकं तुला जर का त्याचं ओझं वाटत असेल तर सोडून दे. तर म्हटलं बाबा सोडून कसं देऊ, इतकी वर्ष मी केलंय. मग त्याला काय झालं म्हणे. किती वर्ष शिकलीस टोटल? कितीही, म्हणजे खूपच. तुला सांगते ना, 4थीत असल्यापासून शिकले आणि ते म्हणजे मी सोडलं ते साधारण त्याला एक 28-30 वर्ष झाली आता सोडून. हां, म्हणजे खूपच वर्ष शिकले. पण ते म्हणले सोडून दे. म्हटलं असं कसं सोडायचं. पण मग मी माझ्या गुरूंना, तेव्हा मी पंडित राजाभाऊ देवांच्याकडे शिकत होते, त्यांना एक पत्र लिहिलं. खूप रडत जाऊन त्यांना ते पत्र दिलं. म्हटलं दादा मला हे खरंच झेपत नाही आहे. आणि मग ते सोडलं. आणि त्याच्यानंतर मग एक कार्यक्रम झाला ज्याच्यात मला गायचं होतं ना, तिथे मी अक्षरशः इतकी मोकळ्या मनाने गायले, कारण कसलंच ओझं नव्हतं. गायिका म्हणून प्रूव्ह करायचं ओझं माझ्यावरचं जेव्हा गेलं ना, ते खूप छान झालं. रिलॅक्स झाली, खूपच रिलॅक्स झाले. आणि मग त्याच्यानंतर तू मला त्याचाच, तुझ्या प्रश्नाचा उपप्रश्न मला वाटत होता की निवेदिका कशी झालीस त्याच्यातनं. त्यालाही माझ्या गुरुच कारणीभूत आहेत, डॉक्टर अलकाताई मारुलकर. त्यांचे वडील पंडित राजाभाऊ देव यांच्या 75 निमित्त पूर्ण वर्षभर अलकाताईंनी मैफिली केल्या होत्या. मी शिकत होते तेव्हा त्यांच्याकडे अजून. तर एका मैफिलीमध्ये इंटरवलमध्ये त्यांनी मला काहीतरी एक अनाउन्समेंट करायला सांगितली. मी ती केली आणि बहुधा ती खूप छान केली. तर मला नंतर खूप जणांनी येऊन सांगितलं की तू ती अनाउन्समेंट खूप छान केलीस. मला काही तेव्हा तसं जाणवलं नाही खरं म्हणजे. पण मग नंतर होतं तुझ्यामध्ये, मला वाटतं काय कोणास ठाऊक. आणि मग नंतर पंडित राजाभाऊ देवांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन पंडित जसराजजींच्या हस्ते व्हायचं होतं. आणि तो पूर्ण इतका मोठा कार्यक्रम, आणि तो हिंदीमध्ये कम्पेअर करायचा होता. अलकाताईंनी मला सांगितलं मंजिरी हे तू करायचंस. म्हणजे गुरु असा पाहिजे बघ, की जरी मी त्यांच्याकडे गाणं शिकत होते तरी त्यांना ते समजलं की निवेदनाच, हां,
आणि मग ते जेव्हा मी केलं तेव्हा आय वॉज ॲब्सल्युटली लाईक फिश इन वॉटर. म्हणजे मला काही दडपणच नव्हतं. गाण्याचं एक 10 मिनटं बंदिश म्हटलं तर मला इतकं दडपण यायचं, पण ते निवेदन म्हणजे मी इतकं आनंदाने केलं, तिथनं मग मला ते सापडल्यासारखं झालं. म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही सापडू शकता. मंडळी कायम शोध घेत राहिलं पाहिजे की मी कुठे आहे, Absolutely. मला काय आवडतंय आणि मी काय करू शकते. मला असं वाटतं नाटकातही काम करायचीस तू. हो, म्हणजे स्टेजशी तुला सांगते माझं प्रेम प्रकरणच म्हणूया आपण. ते अगदी शाळेत असतानापासून सुरू झालं. मी शिशुविहार शाळेत होते कर्वे इन्स्टिट्यूटच्या. तर 4थीत असताना आंतरशालेय एकांकिका स्पर्धा होत्या आणि श्रीधर राजगुरू म्हणून बालरंगभूमीचं काम करणारे अण्णा, त्यांनी आमचं नाटक बसवलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं चॉकलेट खाणारा राजा आणि मी त्याच्यामध्ये कवीची भूमिका केली होती. अरे आणि तेव्हा म्हणजे काय स्टेज फ्राईट बीट काहीच नाही. म्हणजे उलट कधी एकदा स्टेजवर जातो आणि नाटक करतो असं व्हायचं. मग त्याच्यानंतर मी शिशुरंजन संस्थेच्या खूप नाटकांमध्ये कामं केली. आणि नंतर मग असं झालं की शिबिरं व्हायची गं नीलम. आणि शिशुरंजनची शिबिरं अशी व्हायची की गदी माडगुळकर त्या शिबिरात आलेले मला आठवत आहेत. नाही, त्यावेळेला खूप चांगली शिबिरं असायची. हो, काय वातावरण होतं पुण्यातलं. त्यामुळे ह्या मंडळींचे कळत न कळत संस्कार झाले ना, त्यामुळे खरोखर मी सगळं काय जे काय थोडंफार मला येतं किंवा बरंचसं येतही नाही, पण त्याचं सगळं श्रेय खरोखर लहानपणी झालेल्या या संस्कारांना असण्या दिसण्यावर सगळ्यावरती ह्या लोकांच्या अस्तित्वाचा ठसा उमटतो. असतंच. मला सांग की तुझा चरपट मंजिरी मी पाहिलाय. हो. मग एकपात्रीकडे कशी वळलीस? आता असं होतं की निवेदन करत होते त्या खूप छान, म्हणजे मलाही आणि खूप विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं निवेदन करायला मिळालं मला. म्हणजे हिंदुस्थानातले तू सगळे शास्त्रीय अभिजात संगीत नृत्य कुठल्याही कलाकाराचं तू नाव घे, त्यांच्या कार्यक्रमाचं मैफिलीचं निवेदन मी केलेलं आहे. काय सांगतेस? कारण पुणे फेस्टिवल खूपच पुणे फेस्टिवलचा म्हणजे माझा निवेदनाचा डेब्यू म्हणजे हा जसराजजींच्या हस्ते जे प्रकाशन होतं तो केल्यानंतर मग मला एक कॉन्फिडन्स आला. पुणे फेस्टिवलचं निवेदन लगेच केलं मी आणि तिथे म्हणजे पंडित हरिप्रसादजी, किशोरीताई. हे निवेदनाला तुझ्या गाण्यातल्या ज्ञानाची पण जोड खूपच त्यामुळे जास्त इफेक्टिव्ह प्रश्नच नाही. तो कान जो तयार झाला ना त्याचा खूपच म्हणजे त्याचे अनंत उपकार आहेत संगीताचे माझ्यावर, त्याबद्दल वादच नाही. तुझं लेखनही चालू होतं मला वाटतं त्यानंतर. लेखन म्हणजे तुला सांगू का कसं की लेखन असं नाही, पण मला लहानपणापासून तसं थोडंफार लिहित होते आणि भाषांची खूप आवड होती पहिल्यापासूनच. म्हणजे मला आठवत आहे की शाळेमध्ये मी मराठी शाळेत, अगदी त्याबद्दल पण मी माझ्या आईवडिलांचे अनंत आभार मानते की मराठी शाळेत घातलं मला. पुण्यामध्ये वातावरणच तसं होतं, खूप छान होतं, मॉडर्न हायस्कूल. आणि भाषांची आवड होती त्यामुळे माझे निबंध हे सगळ्या तुकड्यांमध्ये वाचून दाखवले जायचे. काय सांगते? हां, तर म्हणजे ते बहुतेक तेव्हापासून एक ते होतं लिहिण्याचं. तुला चांगलं गवसलं. हां, भाषा हे एक होतं आणि पहिल्यापासून भाषांची मला आवडही होती. खरं तर मी असं काही कुठलं हिंदीमध्ये किंवा असं काही केलेलं नाही, पण तुला म्हटलं तसं तो जो जसराजजींच्या उपस्थितीतला कार्यक्रम होता तो अलकाताईंनी मला पूर्ण हिंदीत करायला सांगितला. यत्किंचितही दडपण नव्हतं मला, कारण हिंदी मला इतकी छान येत होती. आणि त्याचं श्रेय मी तुला सांगते, बरेच जण विचारतात की तू कुठे शिकलीस हिंदी उर्दू, तर मी सांगते की या बाबतीत माझे गुरु विविध भारती आणि रेडिओ सिलोन आहे. काय सांगते? हो, कारण लहानपणापासून रेडिओची भयंकर आवड, सतत म्हणजे अभ्यास करताना वगैरे सुद्धा रेडिओ चालूच असायचा. म्हणजे माझे वडील तर म्हणायचे तुझ्या खोलीमध्ये असा काहीतरी मेकॅनिझम केला पाहिजे की आतमध्ये पाऊल टाकल्या रेडिओ लावे, चालूच झाला. हां, की कारण गेल्या पहिला हात रेडिओकडे. आणि मग गाणी ऐकणं सतत, मग ते लता, आशा, रफी यांचे सगळे उच्चार जे होते ना ते कानात बसले. मग त्यामुळे ते उच्चार म्हणजे मला माहितीच नाही की मग चुकीचे उच्चार कसे असतात हे मी कधी ऐकलंच नव्हतं. हेच फक्त ऐकलं. पण म्हणजे तू फार लक्षपूर्वक ऐकलंस, कारण होतं काय की गाणं बसवताना सुद्धा ते उच्चार ऐकले जात नाहीत आणि आपण चुकीचं हे करतो ते मीटरमध्ये बसत नाही. याचं कारण तुला सांगू का, गाणी बरेच लोक ऐकताना चालीत गुरफटलेले असतात. नक्कीच. शब्दांकडे तेवढं लक्ष नसतं, गुंतो आपण त्या चालीमध्ये. हां, पण अरे शब्द पण त्या म्हणजे संगीतकाराला दाद देतो आपण, त्या शायरांनी पण काम केलंय ना, त्याला पण दाद दिलंच पाहिजे. मीटरमध्ये बसण्यासाठी त्या पद्धतीचं असतं. ॲब्सोल्युटली. तर म्हणून माझं कायम शब्दांकडे जास्त लक्ष असायचं आणि एक डिक्शनरी बघायची सवय किंवा हे मला पहिल्यापासून होती. त्यामुळे त्या शब्दांचे अर्थ पण समजावून घ्यायची एक आस होती मला.
बरोबर आहे. म्हणून ती म्हणजे गाणी नुसते मला म्हणायचे खूप- म्हणून नाही तर नाही. त्याचा अर्थ समजावून हां. घेऊन म्हणायचं. हां. किती छान. तर म्हणून हे सगळं हे होतं आणि मग याचा उपयोग नाटकामध्ये, नाटकाचं मगाशी सांगता सांगता शिशुरंजनची नाटकं करत होते आणि हे सगळे म्हणजे हे मोहन गोखले आणि हे सगळे नंतर जे थिएटर अकॅडमी झाली ना स्थापन, ते सगळे लोक शिशुरंजनमध्ये आधी कामं करत होते. आणि मग मी शाळेतच असताना घाशीराम कोतवाल नाटक बघायला गेले होते आणि इंटरव्हलमध्ये मी आतमध्ये भेटायला गेले सगळ्यांना. तर मोहन आगाशे पण होता. तो म्हणाला की अरे म्हणे माझ्या 7व्या बायकोचं काम करायला ही अगदी आयडियल आहे. 14च वर्षाची असते कारण ती बायको, मी त्यावेळी 14च वर्षाची होते. हे ये ग म्हणे पुढच्या प्रयोगापासून. म्हटलं अरे ये काय, मला काही माहीत पण नाही काय करायचं. नाही नाही ये म्हणे आम्ही सांगू. मग असं त्या घाशीराम कोतवालमध्ये आणि मग नंतर म्हणजे एंट्रीच एवढ्या मोठ्या नाटकात झाली. म्हणजे त्याच्यात काही डायलॉग्स किंवा असं काही नव्हतं पण पण नशीब की त्या मंचावर त्या लोकांसोबत काम प्रश्नच करायची नाही. संधी मिळाली. संधी मिळाली. अगदी अगदी. म्हणजे आणि नंतर मग 1980 साली लग्न व्हायचं होतं अजून, तेव्हा संगीत मृच्छकटिक भरतनाट्य मंदिरचं ते बाबूराव विजापुरे भरतनाट्य मंदिरचे घरी आले आणि म्हणाले की मृच्छकटिक बसवतोय आम्ही, तर वसंत सेनेची भूमिका करायला तू तू तशीच येशील का? वसंत सेनेसारखी. त्यांनी बरोबर माणूस शोधून काढला. तर संगीत नाटकातली ती भूमिका नायिकेची तेव्हा, आणि अगं छोटा गंधर्वांनी पदं बसवली होती. वा, मग तू गायलीस पण त्याच्यात? म्हणजे काय संगीत नाटकाचंच संगीत नाटक होतं ना ते. पण म्हणजे तुला फारच मोठी संधी मिळाली. खूपच आणि खूप अर्थात ते तुझ्यामध्ये ते दिसलं असलं पाहिजे त्यांना. भारलेले दिवस Potential. होते सगळे. अगदी नक्कीच. तुझ्या लेखनाबद्दल बोलताना मला आशनाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होते. आशनाबद्दल काहीतरी सांग. हां, आशना काय सांगू का, की तुला म्हटलं तसं मला हिंदी उर्दूची आवड होतीच पहिल्यापासून. त्यामुळे निवेदन करताना मी गझलांच्या कार्यक्रमांचं खूप केलं. म्हणजे अगदी जगजीत सिंग, त्यांच्या गुलाम अली त्यांच्याबरोबर सुद्धा केलं. तर माझा मित्र गिरीश अत्रे तो एकदा असं सहज म्हणाला की हे उर्दू शेर आहेत ना, त्याचे मी अर्थ सांगायची मराठीमध्ये, पण तो म्हणाला की असं गद्य अर्थ सांगत बसण्यापेक्षा पद्यातच त्याचं म्हणजे कवितेच्या ओळींमध्येच करता येतं का बघ. तर म्हटलं अरे असं कसं जमेल. तर म्हणाला बघ तर खरी. आणि मग मी असे आवडलेले शेर लिहून ठेवायची मला सवय होती. म्हणजे शाळेपासनं आवडलेली सुभाषितं लिहून ठेवायची, गाणी लिहिलेली माझ्या असंख्य वया, कारण रेडिओवर गाणं लागलं ना की ते उतरून आता नाही आहेत, कारण आता ती सगळी डोक्यात आहेत पाठ. पण त्यावेळेला वयाच्या वया माझ्या गाण्यांनी भरलेल्या होत्या. म्हणजे रेडिओवर गाणं लागलं की ते उतरवून घ्यायचं. अगं डॉक्टर वडिलांची मुलगी आहेस तू, हे वेगळं सगळं तुझं चाललं कसं घरात? नाही तर जनरली डॉक्टर वडील असले की ते म्हणतात सगळे डॉक्टर व्हा. माझे आई वडील खूपच वेगळे. त्यांनाही सल्यूट माझा, कारण त्यांनी तुला तुझ्या आवडत्या विषयात मुसाफिरी करू दिली. मीच असं नाही, आम्ही तिघं भावंड, माझे 2 भाऊ, आम्हा तिघांपैकी कोणी सायन्सला सुद्धा गेलं नाही, फगेट डॉक्टरी. काय मग इतके मोठे डॉक्टर होते वडील? हो, पण माझा चुलत भाऊ आला डॉक्टर म्हणून. म्हणजे माझे वडील नेहमी लोक म्हणायचे त्यांना की अहो काय तुम्ही एवढे मोठे डॉक्टर, तुमची मुलं डॉक्टर नाही झाली. तर बाबा हसून म्हणायचे की जी डॉक्टर आहेत झालेली ती माझी मुलं आहेत असं मी समजते. खूपच मोठं मन. हो. आशनाबद्दल सांगत होते. हां, तर मग मी एक दिवस ते घेऊन बसले शेर सगळे आणि होत गेलं अगं. हो. हां, म्हणजे आता तुला एक उदाहरण म्हणून सांगते त्याचं. गझल में, आता गझलबद्दलचाच शेर आहे. गज़ल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफ़ी, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. क्या बात. असा शेर आहे. तर त्याचं मराठी मी केलं आहे की फक्त शब्दांची गुंफण पुरेशी नाही गझलसाठी, जीवन रसाची शिंपण हवी गझल काळजाला भिडण्यासाठी. बापरे, अर्थ जसा ना तसा कळतो यातनं. हां, असं. आणि मग त्याच्यातनं एक खास मराठी पण येत गेलं, मी मुद्दाम आणलं नाही. उदाहरणार्थ हा एक शेर आहे कि देखा जो हुस्ने यार तबीयत मचल गई, देखा जो हुस्ने यार तबीयत मचल गई, आंखों का था कुसूर छुरी दिल पे चल गई. क्या बात. खूपच छान. त्याचं मराठी, घायाळ झालो मी जेव्हा ती सुंदरी दिसली, घायाळ झालो मी जेव्हा ती सुंदरी दिसली, चूक होती डोळ्यांची मात्र कट्यार काळजात घुसली. काय सुरेख. हे विधिलिखित असावं की तुझ्या हातून असं काहीतरी खरंच. म्हणजे हे सुचलं माझं. मला काही फारसे, म्हणजे तू म्हणतेस की वेगळं ट्रेनिंग घेतलं नाही उर्दूचं वगैरे, पण तरी सुद्धा हे इतक्या मोठ्या दर्जाचं काही घडणं हे विधिलिखितच असलं पाहिजे. मला इथे समोर आत्मन पुस्तक दिसतंय तुझं, त्याच्याबद्दल काही सांग आणि हे दाखव आपल्या प्रेक्षकांना. आत्मन एक दिवस ना माझ्या असं मनात आलं
की लहानपणापासून आपल्याला असं सांगितलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर तळहाताकडे बघून कराग्रे वसते म्हणायचं, अगदी जमिनीवर पाऊल ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी म्हणायचं, वगैरे वगैरे असं. आणि त्याचे अर्थ असे सांगितलेले आहेत की सकाळी उठल्याबरोबर आपण हाताचं दर्शन घेतलं की बोटांच्या टोकावर कराग्रे वसते लक्ष्मी, लक्ष्मीचं दर्शन होतं. कर मध्ये सरस्वती, हाताच्या मध्यभागी सरस्वतीचं दर्शन होतं. कर मूले तू गोविंदम, म्हणजे आता मनगट आपण म्हटलं तर तिथे गोविंदाचं म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन होतं. आता हा अर्थ आजच्या पिढीला सांगितला तर ते म्हणतील ह्या आम्हाला असलं काही दिसत नाही, का बघायचं आम्ही. बरोबर आहे, ते लॉजिकल सगळं लॉजिकल वेनी जातात. तर म्हणून मला असं वाटलं की ही प्रतीकं आहेत, म्हटलं त्या प्रतीकांचा अर्थ आपण जर का समजावून दिला तर म्हटलं ह्या पिढीला ते पटण्याची शक्यता आहे. म्हणून मग मी हे केलं की आता उदाहरणार्थ कराग्रे वसतेचा अर्थ काय सांगितला मी, की लक्ष्मी म्हणजे काय, तर लक्ष्मी हे धनाचं प्रतीक आहे आणि आपण पैसे बोटाच्या टोकांनी मोजतो बघ. अगदी. हां, तर म्हणून जे धन मिळवायचं ते मी रास्त मार्गाने मिळवून विधायक ह्याच्यासाठीच खर्च करेन. बरोबर. हां, हे बोटांच्या टोकांकडे बघून तुम्ही म्हटलं सकाळी. कर मध्ये सरस्वती, सरस्वती ज्ञानाची देवता, विद्येची देवता, पुस्तक आपण असं धरतो मध्ये. हां, तर मग तिथे तळहाताच्या मध्यभागी बघून की मी जितकं शक्य होईल तितकं ज्ञानाचं अर्जन करीन आणि माझं ज्ञान हे फक्त विधायक कार्यांसाठीच वापरीन. अरे वा. कारण 9/11 किंवा हे जे टेररिस्ट अटॅक्स असतात त्याच्यामध्ये कमी बुद्धिमत्ता लागते का? फार बुद्धिमत्ता, प्रचंड बुद्धिमत्ता लागते. एक्झॅक्टली. तर म्हणून विद्या जी मिळवलेली आहे, माझी जी बुद्धिमत्ता आहे ती मी फक्त विधायक कार्यांसाठीच वापरेन, हे स्वतःला वचन दिलं. फार गरजेचं आहे. आणि मनगट हे जर का आपण कर्माचं, श्रीकृष्ण हे कर्माचं प्रतीक आपण मानलं तर माझ्या मनगटाच्या जोरावर मी पुन्हा विधायक हे कार्य करेन. आता सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हे आणि हे असं बघून ही प्रतीकं आहेत असं जर का स्वतःला रोज वचन दिलं आणि मग कराग्रे वसतेचा अर्थ हा आहे असं जर का त्या मुलांना सांगितलं तर रोज एक हे होईल ना, त्याची उजळणी मध्ये केलंय सातमन? हिंदी, मराठी, इंग्लिश तीनही भाषांमध्ये. तीनही भाषांमध्ये केलंय. अरे वा. हां, आणि त्याच्यासाठी तुला सांगते, मला निवेदनाला इतकी छान माणसं मिळाली. कारण मी म्हटलं हे इतकं छान आहे, डोक्यात आल्याबरोबर रवींद्र साठेंना म्हटलं तुम्ही श्लोक म्हणायचे आणि मी पण म्हटले, कारण माझे आत्मस्तुती करून सांगते पण माझे उच्चार, संस्कृत उच्चार चांगले आहेत. मला संस्कृत खूप आवडायचं, म्हणजे आवडतं अजूनही. आणि निवेदनासाठी कोण घ्यायचं हिंदी, इंग्लिश, मराठीला? तर म्हटलं आपल्याला असं साधंसुधं चालतच नाही ना. मग मराठीसाठी डायरेक्ट सचिन खेडेकरांना फोन, ओळख शून्य, पण फोन नंबर मिळाला, त्यांना फोन केला. म्हटलं माझं असं असं प्रोजेक्ट आहे, तुम्हाला निवेदनाला तुम्ही नाही यायचं म्हणजे माझी इच्छा आहे, तुम्ही कराल का? तर त्यांना खूपच आवडली ती संकल्पना, त्यांनी होकार दिला. आणि हिंदी, इंग्लिशसाठी माझी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं टॉम ऑल्टरला विचार की. हां, तर म्हटलं की म्हणजे ओळखीच्या वगैरे होते का? छे. मग काहीतरी कुठून तरी बरं, टॉम ऑल्टर ही विभूती अशी होती की ते मोबाईल वापरायचे नाहीत, टेक्निक काहीच नाही म्हणजे. तर माझ्या एका मैत्रिणीने ते शोधून काढलं. माझ्या या सगळ्या मैत्रिणी, आरती आपटे किंवा जयश्री बोखील यांचं ना, ह्या सगळ्या आम्ही या प्रक्रियेमध्ये खूप बरोबर होतो. कारण मनात विचार आल्याबरोबर मी त्यांना सांगितलं आणि आम्ही खूप एन्जॉय केली ती प्रक्रिया. तर मग माझी एक ती मैत्रीण आरती आपटे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काम करते. तर तिला माहिती होतं की वेटिंग फॉर गोदो या नाटकामध्ये सध्या टॉम ऑल्टर करतोय काम. अच्छा. त्यांचा मुंबईला ह्याच्यात प्रयोग होता, आपलं रवींद्र नाट्य मंदिरला. तर टॉम ऑल्टरचा ईमेल ॲड्रेस मिळाला, त्यांना मी ईमेल केली, म्हटलं की असं असं माझी इच्छा आहे, तुम्हाला भेटायला यायचं आहे, तर त्या दिवशी प्रयोगानंतर भेटू शकतो का? तर हो म्हटले. मग आम्ही गेलो मुंबईला. मग तो प्रयोग झाल्यानंतर त्यांना भेटलो आणि अगं ते इतके देखणे आणि त्यांचं असं ते निळे निळे डोळे, मी बोलणंच विसरले त्यांना बघून. म्हटलं काय विचारायला आलो आपण. आणि मग मी म्हटलं की हो असं असं आहे. हां, कब करना है रिकॉर्डिंग? बापरे, किती तो माझी वाचाच बसली. मी म्हटलं नहीं, मैंने सोचा था पहले आपसे हाँ तो करवा लूं. अरे हाँ क्या करनी है, मैं तो कर रहा हूँ ये. त्यांनाही आवडलं हे, खूप आवडलं त्यांना. याचं नाव लिम्कामध्ये पण गेलंय. गेलंय. म्हणजे एकाच व्यक्तीने संस्कृत श्लोकांचं हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये भाषांतर करणं ही पहिली घटना होती. म्हणून ते लिम्कामध्ये गेलं. गिनीजला पण मी पाठवलं होतं, पण गिनीजचं मला रिप्लाय आला, ती अमेरिका असल्यामुळे,
की आमच्याकडे ही कॅटेगरीच नाही आहे. अच्छा. हां. पण तर त्यांनी मी add म्हटलं करावी की म्हणजे. तुम्ही काचा खाणारे, माशा अंगावर बसून चावून घेणारे, की ज्याचा काहीही उपयोग नाही आहे, एवढी 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 नखं वाढलेले, त्यांचं म्हटलं तुम्ही घेता आणि हे दिस इज समथिंग गुड फॉर द सोसायटी, बट यू स्टील डोंट वॉन्ट टू डू इट, दॅट्स फाईन. आता या तुझ्या अनुवादाच्या ज्या प्रवासामध्ये भजगोविंदमचं पण तू अनुवाद केला. हां. आता हे संस्कृत केल्यानंतर माझे वडील हे आणलंयस त्यांचं ना तू? आणले त्यांचा सुद्धा ना म्हणजे अध्यात्माचा खूप त्यांची उंची खूप होती. तर भजगोविंदम हे शंकराचार्यांचं स्तोत्र जे आहे ते आचार्यांच्या इतर स्तोत्रांपेक्षा खूप वेगळं आहे. अच्छा. आणि त्याची गंमत अशी आहे की इतर कुठलंही स्तोत्र कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये त्या एकाच सिक्वेन्समध्ये असतं, म्हणजे त्या श्लोकांचा किंवा यांचा ऋचांचा क्रम बदलत नाही. पण हे भजगोविंदम हे एकच स्तोत्र असं आहे की ज्याचा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये श्लोकांची संख्या वेगवेगळी आहे, त्यांचा क्रम वेगळा वेगळा आहे. तर माझ्या वडिलांनी ते सगळे श्लोक संकलित करून त्यांचा एक सुसूत्र असा क्रम लावला आणि त्याच्या मागे काय त्यांची फिलॉसॉफी असेल, काय तत्वज्ञान असेल, हा माझ्या वडिलांनी विचार केला होता. कारण ते या अध्यात्माचा त्यांचा खूप अभ्यास होतं. होता. हां. तर ते त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं. कारण आणि हे स्तोत्र चरपट पंजरिका म्हणून ओळखलं जातं. अच्छा. आणि त्याच्यावरूनच मी माझ्या कार्यक्रमाचं चरपट मंजिरी असं नाव ठेवलं होतं. ओके. पण मग ते असताना मी दुर्दैवाने फार तिकडे लक्ष दिलं नाही. पण मग ते गेल्यानंतर मला आठवते नवरात्रातली अष्टमी होती आणि त्या दिवशी सकाळी एकदम माझ्या डोक्यात आलं, म्हटलं बाबांचा जो विचार होता भजगोविंदमचा तो आपण पुढे न्यायचा. ते माझ्या आईनी बाबांचं सगळं लिखाण जपून ठेवलं होतं, बाबा गेले होते तोपर्यंत. ते घेऊन मग मी हे केलं. तेही हिंदी मराठी इंग्लिश तिन्हीमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन किती सुंदर झालेलं आहे. तुला एवढ्या साऱ्या भाषा अवगत आहेत. मला वाटतं आता हिंदी तू त्याच्या कार्यशाळा पण घेतेस. हो, हो, हो. हिंदी, मराठी, इंग्लिश आणि बंगाली, संस्कृत. तर ह्याची आवड कशी, म्हणजे भाषांची एवढी आवड निर्माण झाली आणि ते तू मग अशी म्हणालीस उर्दू बिर्दू तू शिकली नाहीस, ऐकून ऐकून. हो. मग इंग्लिशवर कसं प्रभुत्व मिळालंस, बंगालीचा कसा प्रवास होता? इंग्लिशवर प्रभुत्व म्हणजे तुला सांगते की व्याकरणदृष्ट्या चांगलं होतंच इंग्लिश. म्हणजे मी तुला म्हटलं ना भाषांची मला आवडच होती, त्यामुळे शाळेमध्ये असताना सगळ्या भाषांचं व्याकरण एकदम पक्क. बोलायची सवय नव्हती पण, कारण पूर्ण मराठी सगळं आजूबाजूला नाही वळत. हां. पण काय झालं की मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले SNDT होम सायन्स, तिथे माझा जो ग्रुप झाला मैत्रिणींचा त्या सगळ्या इंग्लिश मीडियममधल्या आणि कॉन्व्हेंटमधल्या होत्या. अरे वा. आणि मी तिथे कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्लिश मीडियम घेतलं. तिथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही घ्यायची सोय होती. पण त्यावेळेला असंच करायचं. पण मी इंग्लिश घेतलं आणि पहिले 6 महिने भयंकर त्रास झाला, काही कळायचं नाही की काय चाललंय. पण मग माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली त्यावेळेला आणि मी त्यांना सांगितलं की इंग्लिशमध्येच बोलायचं. मी माझं कितीही चुकलं आणि की तुम्ही किती हसलात तरी सुद्धा मी तसंच बोलणार आहे. जिद्दीस म्हणजे. हां. त्यामुळे मी ते हे केलं. आणि दुसरं असं झालं की इंग्लिश मी तोपर्यंत वाचत नव्हते शाळेत असेपर्यंत. मराठीचं प्रचंड वाचन होतं, हिंदी खूप वाचन होतं. गुलशन नंदांचे उपन्यास त्यावेळेला खूप वाचले होते मी, म्हणूनही हिंदी कदाचित चांगली झाली. पण इंग्लिश वाचन तोपर्यंत नव्हतं. ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर झपाटल्यासारखं इंग्लिश, म्हणजे वेड्यासारखं इंग्लिश वाचन सुरू झालं माझं आणि त्यांनी पुष्कळ मदत झाली. पण म्हणजे हे प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. हे प्रयत्न नाही, वाचायचा प्रयत्न नाही करता येत अगं, ते तुम्हाला ना आवडच लागते. नाही, पण आता मला समजा आवड असेल, मी सगळी मराठी पुस्तकं पिंजून काढलेत, पण मला इंग्लिश अवगत करायचे असेल तर मी इंग्लिश मधलं वाचलं पाहिजे. म्हणजे वाचनाची मूळ आवड असणं गरजेचंच आहे, त्याशिवाय त्या भाषेचा फील येत. बरोबर आहे. कारण भाषा चालते कशी हे कळत नाही ना तुम्हाला. फक्त ते सगळे शब्द माहिती आहेत आणि वाक्यरचना माहिती असं नाही, पण त्या भाषेचं चलन असतं, एक प्रत्येक भाषेचा लहजा असतो. खरंच आहे. तर ते तुम्हाला वाचन केल्याशिवाय ते कळत नाही. म्हणून ही पुस्तकं तुझ्या मनात आली आणि तू केलंस, म्हणजे हे कोणी तुला काम दिलं नव्हतं. पण पुढे जाऊन मेहता पब्लिशिंगने तुझ्यावर ही जबाबदारी टाकली, विश्वास दाखवला आणि त्यांची काही पुस्तकं तू अनुवादित केलीस. तर कशी होती प्रक्रिया आता, आणि कुठली कुठली पुस्तकं केलीस तेही सांगते. गंमत अशी आहे की आता अनुवादाचं थोडंसं मागे जाते की हे पण हे अनुवादच आहेत. हे आत्मन काय भजगोविंदम काय हे मी मनाने केलं. तुला ते काम दिलं. भूषण केळकर नावाचा एक आहे IT मधला आणि बरीच वर्ष अमेरिकेत असलेला, त्यांनी सृजन अब्रॉड नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित केला. जगभरातल्या मराठी लोकांच्याकडनं त्यांनी कविता मागवल्या,
कारण एरवी काय होतं, नुसतंच आता मराठीचं काय होणार म्हणून लोक गळे काढत बसतात, अगदी. पण त्याच्यासाठी म्हणून कोणी काय करतं का, तर फार कमी लोक करतात. त्यातला हा आहे. तर त्याच्या प्रकाशनाला मी गेले होते आणि मला तो प्रकल्पच इतका भावला, तर म्हणून मी भूषणला पण हे केलं की फोन केला मी त्याला, म्हटलं किती छान काम केलं आहेस तू. अक्षरशः कुठल्या कुठल्या म्हणजे आईसलँडमधल्या वगैरे मराठी माणसांनी कविता पाठवली त्याच्यासाठी. वा, सगळी माणसं एकत्र आल्यासारखं आहे ते. तर तो पण खूप तो म्हणाला अरे हो छान, मला तुमच्याकडनं पावती मिळाली, छान वाटलं. त्याच्यानंतर तो म्हणाला माझं पुढचं प्रोजेक्ट असं आहे, टकीला टकाटक नावाचं पुस्तक. हां, त्याच्यासाठी आता कविता मागवल्या, तशा जगभरातल्या मराठी लोकांकडनं मी लेख मागवणार आहे. आणि ते लेख कसे, तर त्याच्यामध्ये भयंकर असा म्हणजे त्या काय टकीलाचा काहीतरी एक असा शॉट बसतो वाटतं, मला माहीत नाही, पण असा काहीतरी त्या लेखामध्ये एक असे काहीतरी धक्कादायक असं अशा प्रकारचे लेख मागवणार आहे. आणि त्यातले बरेच लेख काही लोकांनी इंग्लिशमध्ये पाठवलेत, कारण आता पुष्कळ वर्ष बाहेर राहिल्यानंतर त्यांना तेवढं मराठीत म्हणजे लिहायला शब्दसंग्रह नसतो एवढा, राहत नाही. तर मी पटकन बोलता बोलता बोलून गेले की म्हटलं अरे त्याचं हे करायचं असेल, अनुवाद करायचा असेल तर मला आवडेल बरं का करायला. तर तो म्हणाला कराल का खरंच, म्हटलं हो. आणि मग त्यातले बरेच लेख इंग्लिशमध्ये आलेले होते, त्याचे मी मराठी अनुवाद केला, ते खूप छान झालं आहे पुस्तक. त्याच्यानंतर गंमत अशी झाली की त्यामध्ये डॉक्टर जगन्नाथ वाणी म्हणून कॅनडाचे होते, कॅल्गरीचे. ते एक फारच अफाटच व्यक्तिमत्व, ते आता त्यांच्याबद्दल मी बोलत बसले तर दुसरं काहीच बोलता येणार नाही. प्रचंड समाजसेवा, स्किझोफ्रेनियासाठी काम, त्यांची स्वतःची बायको स्किझोफ्रेनिक होती, प्रचंड काम केलं त्यांनी. त्यांचे 2 लेख होते त्या पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये, जे मी मराठीत केले. माझी वाणी काकांची म्हणजे मी नाव खूप ऐकून होते पण ओळख नव्हती. तर त्यांनी भूषणला विचारलं ते पुस्तक आल्यानंतर की हे कुणी केलंय भाषांतर, कुणी केलं म्हणजे माहित होतं, माझं नाव होतं त्याच्यात, तर म्हणे मला तुझ्याबद्दल जास्त माहिती. हां, ते म्हणे फार सुंदर केलंय भाषांतर. तर म्हणून मग त्यांनी त्यांचं इतर जे लिखाण होतं ते पण मला त्यांनी प्रकाश हे अनुवादित करायला दिलं. आणि मग त्यांची माझी खूप छान ओळख झाली. कॅल्गरीला त्यांनी माझा कार्यक्रम पण ठेवला वगैरे. पण एक अगदी हृदयस्पर्शी घटना तुला सांगते की एक 3-1 वर्षापूर्वी मला त्यांना वाणी काकांना कॅन्सर झाल्यानंतर त्यांचा मला फोन आला की मला खूप आनंद झाला. म्हटलं काय म्हणताय काका, कसे आहात? तर म्हणे थांब मी तुला एक काम सांगणार आहे, कारण मी आता खूप आजारी आहे मी कॅन्सरनी, आणि या शेवटच्या दिवसांमध्ये मी एक बिनघडीचा डाव म्हणजे डिसअरेंज लाईफ इंग्लिशमध्ये पुस्तक होतं माझ्या सगळ्या आयुष्याबद्दल, आणि स्किझोफ्रेनियाच्या पेशंटला केअर गिवर्स जे असतात त्यांना उपयोगी पडेल असं मी एक इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं आहे, आणि तू ते मराठीत अनुवादित करावंस अशी माझी इच्छा आहे. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की फार दिवस नाही आहेत, तर माझ्या हयातीत ते पुस्तक जर का आलं तर मला आवडेल. अर्जंटच काम. नीलम तू मला सांग की ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर इतकी विश्वासाने टाकली. मी म्हटलं काका मी करते, आणि मी अक्षरशः दिवस रात्र एक करून 150 पानांचं पुस्तक होतं ते 20 दिवसात मी ते पूर्ण केलं आणि ते छापलं गेलं. त्यांचा भाऊ कॅनडाला जाणार होते, ते हार्ड कॉपी घेऊन गेले, त्यांनी ती वाचली आणि त्यानंतर 8 दिवसात ते गेले. तर अनुवादाची ही प्रक्रिया. मग मेहता प्रकाशनकडे मी स्वतःच गेले होते. मी म्हटलं अनुवाद करायला मला आवडेल वगैरे. ते एक खूप छान पुस्तक मला त्यांच्याकडनं आलं, तिनका तिनका तिहार म्हणून. तिहार जेलमधल्या 4 महिला कैद्यांच्या हिंदी कवितांचं संकलन होतं. बापरे. हां, तर ते पुस्तक म्हणजे ते कविता अनुवादित करायच्या. सप्तरंगमध्ये त्यातली एक वाचली होती मी. हो, कारण ते फार वेगळा अनुभव होता तो. एक तर कवितांचं भाषांतर करणं थोडं कठीण असतं, आणि जेलमधल्या महिला, आणि सगळ्या अगं तुझ्या माझ्यासारख्या घरातल्या उच्चशिक्षित महिला का त्या जेलमध्ये होत्या माहीत नाही, पण तो एक खूप वेगळा अनुभव होता. आणि मी तिथे बोलता बोलता आपलं सहज सांगितलं, कारण मी बंगाली पण शिकले होते. तुम्हाला मगाशी प्रश्न विचारलाच त्याचं उत्तर द्यायचं राहिलं. टागोरांचं अनुवादित साहित्य मी वाचलं, विशेषतः कविता, आणि मी इतकी झपाटले त्यांनी. मी म्हटलं हे ओरिजिनलच वाचायला पाहिजे, कारण अनुवाद कितीही चांगला असला तरी ओरिजिनलचं जे असतं ते वेगळंच असतं. अगदी. तर म्हणून मी अपर्णा झा म्हणजे अपर्णा मेहेंदळे आधीच्या त्यांच्याकडे मी बंगाली शिकले, एक परीक्षा दिली. पुन्हा आत्मस्तुती करून सांगते की सबंध भारतात मी 3री आले त्या परीक्षेमध्ये. आणि मग नंतर म्हणून मी मेहताना अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं, म्हटलं हो बंगालीतनं पण मी करू शकते. तो पाठवलंच त्यांनी माझ्याकडे पुस्तक एक तस्लिमा नसरीनचं. म्हटलं बापरे हे आता आपल्याला झेपणार आहे की नाही. मग अपर्णा दिदीनं शरण गेले. म्हटलं दिदी मदत लागेल तुमची, करीन म्हणाल्या. थोडीफार मदत घेतली त्यांची आणि मग ते केलं. मग दुसरं पुस्तक पण त्यांनी तस्लिमा नसरीनचं मला दिलं. तस्लिमा नसरीन यांची पुस्तकं मराठी लोकांना वाचायची होती.
आता ते आत्ता आलंय पुस्तक पहिलं. अच्छा. हां, तर त्यामुळे म्हणजे किती आता एक महिना 2 महिन्यापूर्वी प्रकाशित झालंय ते. नक्की वाचायला आवडेल. हां, तिचं खूप तिचं ते लेखांचं संकलन आहे. त्याच्यानंतर मी तिचं आणखीन पण एक केलं, लज्जा म्हणून तिचं जे कॉन्ट्रोवर्शियल पुस्तक होतं ना, ज्यामुळे तिला बांगलादेशमधनं हद्दपार व्हावं लागलं, त्याचा सिक्वेल तिने लिहिला बेशरम म्हणून. ते पण मी केलं, ते पण येईल आता. त्यानंतर मग एक इंग्लिश पुस्तक केलं, मग एक हिंदी पुस्तक केलं विटॅमिन जिंदगी म्हणून. अच्छा. ते पण फार भन्नाट गं. म्हणजे जी पुस्तकं माझ्याकडे आली ना ती फार कमाल आली. हे विटॅमिन जिंदगी पण येईल आता. ललित कुमार नावाचा आहे, वयाच्या 4थ्या वर्षी त्याला पोलिओ झाला. बरं. आणि तो सगळा झगडा आणि त्याच्यातनं तो कुठच्या कुठे गेला, कधीही व्हीलचेअर न वापरता फक्त कुबड्यांच्या ह्याच्यावर समाजाकडनं किती अवहेलना मिळाली वगैरे वगैरे. तर ते हिंदी पुस्तक मी आता मराठीत केलं. आपण अनुवादक म्हणून आपल्या भावनांचा त्याच्यावर काही प्रभाव पडतो का, तो पडू द्यायचा नाही? पडतो थोडासा. आणि म्हणूनच मला ना टेक्निकल ट्रान्सलेशन्स मी नाही करत. मी फक्त ललित साहित्याचं करते की जिथे भावनांना वाव असतो थोडा, आणि ती भावना आपण आपल्या आतमध्ये उतरवल्याशिवाय ना ते येत नाही. नाही, पण एखाद्या प्रसंगात आपल्याला खूप राग आला, एखाद्या प्रसंगाचा खूप आनंद झाला, तर त्याचा भाषांतरावर परिणाम होतो. संयम ठेवावाच लागतो. म्हणजे आपल्याला त्या आपल्या मर्यादा सांभाळून त्याच्यावरती करावं लागतं. आता अनुवादातलंच मी पुढचं एक तुला सांगते. अहमदनगरची स्नेहालय नावाची संस्था आहे, हो. डॉक्टर गिरीश, फार मोठं काम, प्रचंड मोठं काम आहे, खरंच खूप मोठं. तर माझी मैत्रीण शुभांगी कोपरकर ती त्या संस्थेशी संलग्न आहे, ती बरंच काम करते. त्या संस्थेवर आधारित तिने परिवर्तनाची पहाट म्हणून पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेले होते. मी एकदम काय उत्स्फूर्तपणे तिला म्हटलं की ह्याचं हिंदी भाषांतर मी करू का गं? तर म्हणाली कर. आणि ते करता करता नीलम मी तुला सांगते, अनेक वेळेला पुस्तक मी मिटून ठेवून मी रडले. बापरे. की काय त्यांचं जीवन, म्हणजे वेश्यांचं पुनर्वसन हा स्नेहालयाचा मूळ हेतू होता. आणि काय त्यांचं आयुष्य होतं हे तिने त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. सगळा तो प्रवास फार भयानक होतं ते. हो ना. पण ते हे करताना तू म्हणतेस तसं चीड येत होती समाजाची पण, आणि काय हे. पण हे आपलं लिखाण नाहीये ह्याचं भान नेहमी ठेवावं त्याच्यात लागतं. जास्तीचा एखादा शब्द नाही घालायचा आहे, त्यांनी म्हणलंय तेवढंच आपण करायचं. हां, पण ह्याचा अर्थ शब्दाला शब्द पण नाही करायचा आहे. हो, म्हणजे बोली भाषेतच करायला बोली लागतं भाषेत ना. म्हणजे ती भावना ह्या भाषेमध्ये कशी मांडता येईल, त्या भावनेची पातळी तेवढीच ठेवून आपल्या आपल्या भाषेमध्ये ते कसं मांडता येईल. म्हणजे उदाहरणार्थ तुला सांगते, मी चेतन जोशींचं एक इंग्लिश पुस्तक केलं आता. त्याच्यामध्ये एक साधंसं वाक्य होतं आणि त्याला एक मराठीपणाची झूल पांघरायची असं आपण म्हणूया. की त्याच्यात होतं की ते 2 पार्टनर्स असतात आणि ते एकमेकांचं म्हणजे ते असे होते की हा जिथे कमी पडेल तिथे तो दुसरा, म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी होते एकमेकांना. तर ह्याचं भाषांतर मला ते त्यांचे स्वभाव किंवा त्यांचं व्यक्तिमत्व एकमेकांना पूरक होतं एवढं लिहिता आलं असतं. पण तिथे मला माऊलींची ओवी आठवली की ते दोघं म्हणजे न्यूनते पुरते अधिकते सरते करून घेणारे होते. वा, अचानक उंची वाढते आपल्या त्या लेखनाची आणि ह्याची. हां, आणि मग मराठी माणूस लगेच कनेक्ट होतो त्याच्याशी. नक्कीच. म्हणजे भाषांतरित पुस्तक वाचताना जेव्हा वाचकाला असं वाटतं की हे पुस्तक ह्याच भाषेमध्ये लिहिलेलं आहे, तो जोडला जातो त्याच्याशी, तेव्हा त्या भाषांतराचं ते यश आहे. आणि तो माणूसही जोडला जातो, माणूस जोडला जातो. वाचतो तो ते सगळं. करेक्ट. म्हणून ते भाषांतर असं झालं पाहिजे की ह्याच भाषेमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेतनं समजून घ्यायचं खरं काय ते, आणि परत ते आपल्या भाषेची त्याला हे करायचे. लेणं चढवायचं अनुवाद त्याला. बरोबर झालाय की नाही हे कोण पाहतं? सॅम्पल ट्रान्सलेशन द्यावं लागतं आधी. नाही तसं नाही, म्हणजे पूर्ण पुस्तक आता तो लेखक तर वाचू शकणार नाही कारण त्याला मराठी भाषाच येत नाही. पण मग कोणीतरी असं वाचलंय का की ह्या त्या भाषेतलं आणि ह्या भाषेतलं? तेच तुला सांगते की जेव्हा ते आता बंगाली पुस्तक सुद्धा जेव्हा आलं ना माझ्याकडे, तर त्यावेळेला एक चॅप्टर तुम्हाला सॅम्पल ट्रान्सलेशन म्हणून करून द्यावा लागतो. अच्छा, मग ते पाहतात. मग ते आता बंगाली मराठी ज्यांना येतं दोघांनाही, असे जे त्यांच्या पॅनेलवर असतात, प्रत्येक पब्लिशरकडे असे बुक एडिटर्स टाईप असतात. अच्छा, त्यामुळे ते बघतात. हो, असं डायरेक्टली धाडकन तुम्ही करा असं नाही सांगत. नाही, बरोबर आहे ना. पण म्हणून म्हणलं त्यासाठी काय प्रोसेस असतं. कारण बोली भाषा तर यायलाच पाहिजे ना त्या ह्याच्यातली, आपल्याला चांगली यायला पाहिजे आणि चांगली यायला पाहिजे. आणि मग ते त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर मग ते काम तुमच्याकडे येतं.
पण आता गंमत तुला सांगते की हे चेतन जोशी म्हणून लेखक आहेत ना, त्यांचं मी इंग्लिश पुस्तक केलं, कॉकटेल कार्निवल नावाचं. तेही आता नुकतंच आलं. ते पण फार धमाल मस्त पुस्तक नक्की आहे घेऊन ते. वाचणार मी. त्याची गंमत अशी आहे की चेतन जोशी मराठीच आहेत, पण फार सुंदर इंग्लिश लिहितात. त्यांना इंग्लिश मराठी दोन्ही कळतं. ते या भाषांतरावर इतके खुश झाले इतके खुश झाले की दुसरं त्यांचं एक पुस्तक ऑलरेडी मराठीत प्रकाशित म्हणजे अनुवादित होऊन प्रकाशित झालेलं होतं. पण ते मला म्हणाले की आता मला त्याचं भाषांतर, मला माहीत पण नाही कोणी केलं आहे ते, मी त्यांना विचारलं पण नाही. पण ते म्हणाले ह्या पुस्तकाचं तुम्ही परत करा भाषांतर. मग आलंय आणि तुझ्याकडे ही इज ते गोइंग टू का? पे मी. हो, हे ते संपत आलं, त्याची थोडी 80-90 पानं राहिली आहेत आता. पण ही मोठी पोचपावती आहे. मी जे तुला प्रचंड. आता विचारलं हो. ना, त्याचं हे उत्तर आहे. अगदी अगदी. पोचपावती आहे हो तुझी. हो. आणि तो स्वतःच्या खिशातनं पैसे देणार आहे मला, कारण तो म्हणाला पब्लिशरनी ते पुस्तक एकदा पब्लिश केलेलं आहे. आता ते त्यांना ते आवडल्यामुळे तुझी शैली त्यांना आवडली. शैली थोडक्यात. आवडली. हो. तू काही मराठी नाटकांचं हिंदीमध्ये अनुवाद केले. खूप पूर्वी केलं. ते कशासाठी, म्हणजे काही प्रोजेक्ट होता तो? हां, म्हणजे श्रीरंग गोडबोले, तुला म्हटलं ना या नाटकाच्या सर्कलमध्ये ह्या सगळ्या लोकांची ओळख होतीच. आणि त्यावेळेला ग्रिप्स थिएटर म्हणून ही जर्मनीतली चळवळ इथे भारतामध्ये, श्रीरंग गोडबोले वगैरे हे लोक त्याच्यामध्ये खूप इन्स्ट्रुमेंटल होते. की असे मध्ये नाटक, आजूबाजूला प्रेक्षक बसतात, म्हणजे असं स्टेजवर नाटक घडतंय आणि हे असं नाही. बालनाट्यांचं आपल्याकडे म्हणजे परिकथा किंवा राजा, राक्षस, चेटकीण असं असायचं ना पूर्वी. ही पूर्ण वेगळी पठडी होती ग्रिप्स थिएटरची, की मोठी माणसं लहान मुलांचं काम करायची. अच्छा. आणि हे अगदी तुमच्या आमच्यात घडणाऱ्या, घरात घडणाऱ्या विषयांवरची नाटकं असायची ती. अच्छा, ते लिहायचे त्या पद्धतीने लिहून. तर हां, तर मान नो मान नावाचं जर्मन नाटक होतं. त्याचं श्रीरंग गोडबोलेंनी नको रे बाबा हे मराठी नाटक केलं होतं. आणि मग तो मला म्हणाला की तू ह्याचं हिंदी कर. खूप कल्पक माणसं आहेत ही सगळी. हो, मग मी त्याचं हिंदी केलं. आणि अजून एक होतं पहिलं पान नावाचं, त्याचं पण मी हिंदी केलं नई बहार नावाने. आणि त्याचं ओपन झालं ते नाटक पृथ्वी थिएटरला मुंबईला. काय मस्त. हो, आणि मोहन आगाशे यांनी काम केलं होतं त्याच्यात. फार सुरेख, माझे आवडते कलावंत. हो, ती पण एक मज्जा आली. आणि मग आत्ता नुकतं शुभांगी दामले, सुदर्शन रंगमंच, महाराष्ट्र कल्चरल, तिने मग एक मित्र माझे म्हणून होतं, त्याचं पण माझ्याकडनं हिंदी तिने करून घेतलं. त्यामुळे असं ह्याच्यातनं त्याच्यात तोही भाषांमध्ये. हो, मी तुला सांगते ना की अनुवाद करण्यासाठी माझ्याकडे जे साहित्य प्रकार आले ना, ते इतके वेगळे वेगळे होते. मध्ये मी एक मराठीचं हिंदी केलं. श्रीकांत धोंगडे म्हणून आहेत बॉलिवूडमधले नंबर 1 पब्लिसिटी डिझायनर. 50 वर्ष झाली त्यांना बॉलिवूडमध्ये. म्हणजे पूर्वी जे हाताने पोस्टर्स रंगवायला लागायची ना, तेव्हापासूनचे ते आहेत. हां, सगळ्या म्हणजे तू टॉप हे घे पब्लिशर, काय म्हणायचं, सिनेमा हाऊसेस, त्यांचं त्यांनी काम केलं आहे. पण ते पुण्यामध्ये आधी जमिनीवर म्हणजे फुटपाथवर बसून रिबिनी विकायचे. इथपासून म्हणजे फुटपाथवरचा फेरीवाला ते पब्लिसिटी डिझायनर बॉलिवूडचा. हा त्यांचा प्रवास साठवणीतल्या आठवणी म्हणून शब्दबद्ध केला होता त्यांनी. तर ते मग त्यांना हिंदीमध्ये आणायचं होतं. मग ते मला म्हणाले तुम्ही कराल का. सो ते मराठीचं हिंदी मी केलं. त्यामुळे असं खूप वेगळे वेगळे साहित्य प्रकार करता आले मला. एक अतिशय माझं आवडतं असं की तू श्रावणरंग सप्तरंगामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं कवितेचं मराठी भाषांतर तू केलेलं. हो हो, ते तू वाचलं म्हणजे म्हटलं होतंस. तर मला तुला त्याबद्दल विचारायचं की तू इतक्या कविता त्यांच्या केल्यास भाषांतरित, अनुवादित, तर कसा होता तो अनुभव? म्हणजे ते मी माझ्या आनंदासाठीच केलं. जेव्हा बंगाली शिकले ना, तर ते अर्थातच बंगाली इयत्ता पहिलीचं पुस्तकच आम्हाला होतं ना ते, कारण आम्ही इयत्ता पहिलीतच होतो. आणि नीलम तुला सांगते, इयत्ता पहिलीचं पुस्तक सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे बंगाली माध्यमाचं. आणि ते अजूनही आहे तेच आहे अजूनही. हो अगं काय, आणि त्यातल्या त्या कविता ज्या आहेत ना, कमाल. म्हणजे इतक्या लहान वयापासून जर का मुलांना ह्या कल्पना विलास आणि हे भाषा सौंदर्य, हे जर का तू बघ ना, किती कलाकार आहेत बंगाली. हो ना. म्हणजे बंगाली माणूस प्रचंड एकतर भावनोत्कट असतो आणि अतिशय सेन्सिटिव्ह. म्हणजे तो एकतर कलाकार होतो नाही तर क्रांतिकारी होतो. कुठेतरी एक्स्ट्रीमला जातं ते, कारण त्या भावना उत्कट असतात खूप. तर म्हणून मला असं वाटलं की त्या ह्याच्यातलीच कविता होती, तर ती मला वाटलं किती छान आहे ही. तर ती मी तुला थोडीशी अगदी झलक आवडेलच, खूपच आवडेल. मग कल्पना बघा ह्याच्यामध्ये.
ती बंगाली कविता मूळ अशी आहे, কতদিন ভাবে ফুল উড়ে যাব কবে, যেথা খুশি সেথা যাব, ভারী মজা হবে, তাই ফুল একদিন মেলি দিল ডানা, প্রজাপতি হলো তারে কি করিবে মানা. वा. त्याचं कविता मोठी आहे, मी एकच हे सांगते. किती दिस फुला वाटे उडून या जावे, किती दिस फुला वाटे उडून या जावे, मौजेने मना जोगते मुक्त विहरावे, एके दिनी मग त्याने पंख पसरले, कोठे ना मनाई फुल पाखर उते झाले. त्याच मीटरमध्ये तसंच म्हणजे ऐकताना मला पहिला तर बंगाली व्हर्जन काही कळलं नाही, पण तरी मला ऐकताना असं वाटतं की हे दोन्ही सारखंच आहे काहीतरी. समश्लोकीच केलेलं आहे ते. किती म्हणजे ती सुंदर. कल्पना की फुलाला वाटलं मला उडता यावं, मग त्याला पंख मिळाले, मग त्याचं फुलपाखरू झालं. किती सुरेख. मग पुढे दिव्याच्या ज्योतीला असं वाटलं, त्याला पंख मिळाले, त्याचा काजवा झाला. अशी ती कविता. खूप तर म्हणून मला सुंदर, ते खूप करावं सुंदर. खूप दुसरं एक इंटरेस्टिंग तुझं आहे की उर्दू मराठी गझल उर्दू गझल मराठी तसंच सेम मीटर मध्ये म्हणता येण्यासारखं आता काहीतरी आम्हाला म्हणून दाखव. हो, आता आशना पुस्तक जे झालं ना माझं, ते उर्दू शायरीचं हे, त्याचं प्रकाशन सुधीर मोघ यांच्या हस्ते झालं. अरे वा. हां, आणि ते म्हणाले की हे छानच झालंय, पण त्यांनी मला एक सुचवलं की ते थोडंसं मुक्तछंद झालंय, कवितेचा मीटर त्याच्यात काही खूप सांभाळला गेलाय असं नाही. तर ते म्हणे की मग ज्या गझला आहेत मीटरमध्ये छंदोबद्ध, ते तसंच करता येतंय का बघ. म्हटलं हो काहीतरी, काय असं कसं येईल. तर काय येईल म्हणे तुला. आणि मग मी विचार करायला लागले, तर मग खूप होत गेलं ते. कारण उर्दू गझला सगळ्यांना आवडतात. पण काहीतरी म्हणून दाखव ना त्यातलं. हो, अगदी सगळ्यांना आवडणारी म्हणजे रणजिशी सही, पाठच असते सगळ्यांना. हो, नाही रणजिशी सही तर मुळातच आवडते. अगं हो, पण पहिला रणजिश शब्दाचा अर्थ काय त्यातल्या. ते आता तू सांगशील. हा, म्हणूनच केलं ते. रंजिश म्हणजे एखाद्या नात्यात आलेली कटुता. ओ. अच्छा. रंजिश ही सही दिल ही दुखाने केली आहे असं आहे. आता म्हणताना अर्थ कळेल. रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ, रंजिश ही सही आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिश ही सही. हीच पहिली केली मराठीत. भंगली जरी प्रीत छळायास तरी ये, भंगली जरी प्रीत छळायास तरी ये फिरुनी मजसी दूर करायास तरी ये, भंगली. क्या बात, किती सुंदर. म्हणजे त्या शब्दांवरचं तुझं प्रभुत्व लक्षात येतंय की तिथे बरोबर परफेक्ट शब्द तिथे योजायचा, तो गाण्यामध्ये सुद्धा जिभेवरती चढला पाहिजे. नाहीतर एखादा क्लिष्ट शब्द असेल तर तो त्या मीटरला त्या ह्याला आणि कोंबा करून चालत नाही. नाही ना. अशा बऱ्याच केल्यास का? हो, पुष्कळ केल्यात. आणि मग नंतर मला असं वाटलं की मराठी न कळणाऱ्या लोकांसाठी मी उर्दूचं मराठी केलं. पण मग मी अमेरिकेत गेले असता 2 मुलं मला भेटली, इंडियन पण मराठी नाही. मी मराठी हे कळल्यानंतर त्यांनी माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. श्रीनिवास खळे, हां, वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके यांच्या मराठी गाण्यांबद्दल. मी म्हटलं ही गाणी आमच्या मराठी मुलांना सुद्धा माहीत नाहीत, तुम्हाला कशी माहिती. अगदी. तर म्हणे आम्ही वसंत देसाई, सुधीर फडके यांची जेव्हा हिंदी गाणी ऐकली, यांनी संगीतबद्ध केलेली, तो त्या चालीतला मराठी फ्लेवर आम्हाला खूप आवडला, म्हणून मग आम्ही त्यांची मराठी गाणी ऐकायला लागलो. तर चाली खूप आवडतात पण शब्दांचा अर्थ कळत नाही. अगदी. मग तिथे एकदम अशी डोक्यात किडा शिरला माझ्या. म्हटलं मराठी लोकांसाठी आपण उर्दूचं मराठीत आणलं, तसं अमराठी लोकांच्यासाठी मराठी हिंदीत नेलं पाहिजे. आपलं जे भावसंगीताचं सौंदर्य आहे काहीतरी ते ऐकव मग आम्हाला. खूप केलेत. आणि सुरुवातीला का कोणास ठाऊक ना भारत आंब्यांच्याच सगळ्या रचना येत गेल्या डोक्यात. कारण ते आवडत असावेत तुला. असेल किंवा फार डीप आहेत ना त्या खूप. अगदी. मला सगळ्यात आवडलेलं भाषांतर, हा, कळा जाला गल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्यांचे कुणाला
काय सांगाव्या, जो चुभती है मेरे दिल में वो मैं जानू खुदा जाने, जमाने को कहाँ फुर्सत है सुनने को ये अफसाने, जो चुभती है मेरे दिल में. खूप खूप सुंदर ग, खूप खूप सुंदर. म्हणजे आणि हे लोकांपर्यंत पोहोचणार कसं, त्याचंही काही पुस्तक केलं का? पुस्तक नाही केलेलं, म्हणजे आशनाच्या आता पुढच्या आवृत्तीमध्ये थोडंसं छापलंय, पण त्याचा एक शब्दमोहिनी म्हणून आम्ही कार्यक्रमही करतो. अच्छा. हां, या गाण्यांचा. कारण तू म्हणतेस त्या मुलांपर्यंत हे पोचायला हवं असेल तर त्याचं अजून बेटर मार्केटिंग किंवा ते अजून व्हायला पाहिजे. हे व्हायला पाहिजे. नील मल्टी इव्हेंट्स कॅन टेक इट अप. यू आर मोस्ट वेलकम टू डू सो. नक्की नक्की करूया. मला आता विचारायचं आहे की तू हे सगळं करत असताना मध्येच काउन्सिलिंगचा काय डिप्लोमा करायला घेतला? म्हणजे मग त्याच्यामध्ये मनात काय आहे? म्हणजे अगं काय होतं माहिती आहे, लहान मुलाचं कसं असतं ना की आता हे खेळलो खूप दिवस, आता नवीन खेळणं पाहिजे, काय असं काहीतरी लागतं हो, म्हणजे डोक्याला. डोक्याला काहीतरी, बुद्धीला हां, काहीतरी चालना लागते. खुराक पाहिजे. कॉलेजमध्ये ना SNDT मध्ये मी होते, होम सायन्स, तिथे सायकॉलॉजी विषय होता आम्हाला, आणि मला तेव्हा पण तो खूप आवडायचा. पण त्याच्यानंतर मग पुढे त्याच्यात काही केलं गेलं नाही, पण माझ्या मनात खूप होतं की त्याबद्दल काहीतरी करावं. तर काउन्सिलिंग सायकॉलॉजीचा कोर्स आहे बाया कर्वे इन्स्टिट्यूटचा, मला माहीत होतं, पण समहाव काही ना काही कारणाने ते जमलं नव्हतं करणं. आता यंदाचा हा लॉकडाऊन, मी तुला सांगू का, या लॉकडाऊन काळाचे किंवा ह्या वर्षाचे ना मी काही गोष्टींसाठी नक्की आभार मानणार आहे. अगदी मी सुद्धा. म्हणजे मला लोक मारतील कदाचित की, कारण खूप लोकांचं खूप वाईट गेलं, हे मला पूर्णपणे मान्य आहे. नाही, ते मान्यच आहे, पण त्याने दिलं पण खूप दिलं. वेळ मिळाला ना एक आपला विचार करायला, तर मग हा ऑनलाईन कोर्स आहे हा काउन्सिलिंग सायकॉलॉजीचा. तर मग म्हटलं की आता संधी आहे आपल्याला, तर म्हणून तो मी जॉईन केला. आता जुलै एंडला सुरू झाला तो वर्षभराचा APG डिप्लोमा. खूप मजा येते, खूप छान. आणि तुझ्याशी बोलायलाही लोकांना आवडेल. खूपच मस्त म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तो समोरचा माणूस कसा बोलतो ते पण आवाजातला गोडवा, मार्दव समजून घेण्याची हे, आणि मुख्य म्हणजे भावनिक उंची तेवढी, त्याच्यामुळे तुला लोकांना समजून घेता येईल. आता आमच्या प्रेक्षकांना शेवटचा प्रश्न मी तुला असा विचारणार आहे की माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी ऐकतायत किंवा ज्या काही करू पाहतायत त्यांच्यासाठी टाइम मॅनेजमेंट कशी केलीस? कारण तू एवढं सगळं काही केलंस, लोकांना वाटेल काही केलंच नाही घरामध्ये, आपलं दिवसभर तेच करत होती. पण मग काय होतं की आपल्याला एका विषयातनं दुसऱ्या विषयात जाण्यासाठी पण काही स्विचेस असतात, तर ते बऱ्याच वेळेला साधत नाही. अगं बऱ्याच वेळा ते साधत नाही की मी आता ह्या विषयातनं ह्या विषयात कशी जाऊ, असं साधत नाही. तर ते कसं काय तू जमवलंस, आणि टाइम मॅनेजमेंट बद्दल सांग. आता थोडी करिअरला सुरुवात माझी थोडी उशिरा झाली, माझ्या मुली थोड्या मोठ्या झाल्यानंतर, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची एकत्र कुटुंब, सासू सासरे होते. माझ्या सासूबाईंनी प्रचंड माझ्या मुलींची काळजी घेतली आणि घर सांभाळलंय. हां, त्यामुळे म्हणजे आजही त्या 87 वर्षाच्या आहेत, पण अजूनही घरातलं सकाळचं काम करणं हे ते सगळं त्या अजूनही करतात. म्हणजे आजही मी मनात आलं की घराबाहेर पडू शकते, हे माझं भाग्य आहे. आई पण माझी आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्यांची कुटुंबाची मदत असल्याशिवाय बाई नाही करू शकत ग काही. नक्कीच. आणि आपापसातले संबंध जे असतात ना, म्हणजे कुटुंबात एकमेकाशी असलेले संबंध, बाहेरच्या लोकांशी असलेले आपले संबंध, हा एक मोठा पाया असतो आपल्याला पुढे नेण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये असं असतं ना की इट्स रेसिप्रोकल, म्हणजे नुसतं फक्त त्या एका व्यक्तीने घरात सांभाळायचं, मी नुसतंच बाहेर उंडारायचं, असं पण होत नाही ना. तसं नाही, म्हणूनच म्हणलं मी संबंध, परस्पर सामंजस्य जे आहे ना ते पाहिजे, आणि ते होत गेलं नशिबाने. किती छान. भाषा विषयात काम करणाऱ्या मुलींना काय सांगशील? कारण काही आता खूप जास्त टक्के मिळतात, पण तरी त्यांना आर्ट्सला जाऊन भाषा विषयात काय करायचं असतं. त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करीन की ज्यांना भाषा विषयात काम करावं असं वाटतंय, त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आहे. आणि दुसरं, मी तुला मगाशी बोलण्याच्या ओघात जे सांगितलं की मी लहान असताना पुण्यामध्ये जे वातावरण होतं, जे कानावर पडायचं, ते इतकं सकस आणि इतकं उच्च प्रतीचं होतं की तुला म्हटलं तसं चुकीचे उच्चार, चुकीची भाषा ही कधी माहितीच नव्हती. खरंच आता असं झालंय, इतकी सरमिसळ झाली आहे सगळी, भयंकर चुकीचं मराठी चॅनल पाहिले तर हॉरिबल. म्हणजे मला कुणालाच पॉइंट आउट नाही करायचं, नाही, पॉइंट आउट नाहीच करायचं, पण झालंय जे आहे ते आहे.
म्हणजे कुठलीच भाषा नीट नाही बोलत. आणि एकाच वाक्यामध्ये तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मिक्स करून बोलायचं, ही जी एक फॅशन झाली आहे आजकाल, ती मला माहीत नाही चॅनलची रिक्वायरमेंट असते का किंवा काय मला माहीत नाही, पण ते तसं जे बोललं जातं, काही लोकांचा असा त्याच्यामुळे गैरसमज होतो की ह्यांना तिन्ही भाषा खूप चांगल्या येतात. वास्तविक त्यांना कुठलीच भाषा नीट येत नाही. तर माझं म्हणणं आहे की एक तरी भाषा तिच्या पोटात शिरून तिचा गाभा शोधायचा प्रयत्न करा. त्या भाषेला पूर्णपणे शरण जा. अगदी. आणि मग त्या भाषेचं सौंदर्य जे आहे ना ते उलगडत जातं. आणि तो इतका आनंदाचा अनुभव आहे, तुला काय सांगू मी. म्हणजे थोडक्यात काय की प्रमाण भाषा आलीच पाहिजे. प्रमाण तुम्ही भाषा आली दरवेळेला पाहिजे. त्या प्रमाण भाषेतच बोलाल असं काही असं नाही. कुठे मैत्रिणी जमलोय काहीतरी मजेमध्ये आपण बोलू शकतो, पण प्रमाण भाषा माहिती पाहिजे. आणि इथे दुसरं एक मी तुला सांगते की अलीकडे काय की ते अस्मिता दुखावण्याचं प्रमाण खूपच जास्ती आहे. तर मला इथे असं सांगायचं आहे, मी माझ्या वर्कशॉप्समध्ये हे मुद्दाम सांगते सगळ्यांना. सगळीकडनं येणारे लोक असतात, कारण मी आता ऑनलाईन वर्कशॉप्स पण घेते सध्या. तर त्यांचा एक प्रश्न असतो की तुम्ही बोलता ते शुद्ध आणि आम्ही बोलतो ते अशुद्ध का. माझं त्यांना नेहमी सांगणं असतं, आणि हे मी मुद्दाम इथे सांगू इच्छिते, शुद्ध अशुद्ध, शहरी ग्रामीण, योग्य अयोग्य असं काहीही नसतं. काय असतं तर बोली भाषा आणि प्रमाण भाषा. हां, आता तुम्ही ज्या वातावरणात वाढलात, जी भाषा जन्मापासून तुमच्या कानावर पडली तीच तुम्ही बोलणार आहात. नक्कीच. आणि ते लहजा काही वेगळा आहे आणि आपल्या इथे 4-4, 5-5 महिलावर एक्झॅक्टली बोली बदलते. ते काहीही चूक नाहीये. आणि त्या बोली भाषा टिकल्याच पाहिजेत, कारण प्रत्येक इतका गोडवा आहे त्याच्यामध्ये, खूप छान आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन माझं असं सांगणं असतं की मग तुम्हाला फक्त तुमच्या भागापुरतंच काम करायचं असेल तर तुम्हाला तेवढीच बोली येऊन भागणार आहे. आणि लगेच तलवारी उपसायची गरज नाही आहे की अरे आम्ही प्रमाण भाषा शिकायची मग आमची विसरायची का. का तुमच्या मेंदूमध्ये भरपूर कपॅसिटी आहे, खूप क्षमता आहे. तुम्ही वाटेल तेवढ्या भाषा शिकू शकता. विनोबा भावेंना 14 भाषा तर अशाच यायच्या, कितीही येत होत्या म्हणजे त्यांना भाषा. का तुम्ही स्वतःला मर्यादित ठेवताय. नाहीच ठेवू. शिका की तुमची बोली विसरू नका, पण प्रमाण भाषा शिका. कारण तुम्हाला जेव्हा मोठ्या राष्ट्रीय मंचावर किंवा राज्य पातळीवर किंवा असं काम करायचं असेल तेव्हा प्रमाण भाषा आली पाहिजे तुम्हाला. नक्कीच आली पाहिजे. आणि मग तुमच्या गावात जाल तेव्हा ती बोली भाषा टिकवा. अगदी. हे आहे म्हणजे शुद्ध अशुद्ध आम्ही का विसरायचं, तुमचंच का बरोबर, असं काही नाही आहे. तर प्लीज हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. आपली बोली गोडच आहे, ती टिकलीच पाहिजे, त्याचा जरूर अभिमान बाळगा. पण प्रमाण भाषा म्हणून काय जी काय आहे तिला मान द्या, कारण जिथे तिची गरज आहे तिथे ती आहे. गरज काय आहे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही वापरा. तर तुमच्याकडे खूप सामग्री असेल तर तुम्हाला एक माज करता येतो ना की अरे आज काय हवंय, चला आज माझ्या पोतडीतलं काय काढू मी, सांगा, भरा के पोतडी, कोणी नको म्हटलंय तुम्हाला. अगदी अगदी. कधी थांबू नयेत अशा गप्पा मंजिरीशी माझ्या चालू आहेत, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय. आपण मंजिरीला तिला भेटलेल्या माणसांबद्दल जाणून घ्यायला परत एकदा नीलम नक्की नक्की नक्की, कारण तिला इतकी समृद्ध माणसं भेटली आणि त्यांच्याबद्दल ऐकून घेणं पण आपल्याला म्हणजे जाणून घेणं मला फार गरजेचं वाटतंय. आणि आपण पाहिलं की वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती आपण आपल्याला जेव्हा गवसतो त्यानंतर आपण त्याच्यावर काम करून काहीतरी मोठं ठोस काम करू शकतो, आणि जे खूप गरजेचं आहे. मंजिरी, तू आज इथे आलीस आणि तुझा वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि तुझेही आभार की तू मला बोलून दिलंस. खूप मजा आली. जेव्हा बनायचं ठरलं तेव्हाच मला कळलं की समोरच्याला खूप बोलू द्यायचं, त्यामुळे मी अळीमिळी नाही खूप छान मंडळी. खूप मजा आली. परत धन्यवाद. भेटूया.